आपण डॉक्टरकडे जेव्हा जातो तर डॉक्टर आपल्याला कशाने तपासतात? पहिला स्टेटस्कोपने, बरोबर? का तुम्हाला माहिती आहे स्टेटस्कोपची सुरुवात कशी झाली आणि पहिला स्टेटस्कोप होता कसा? झालं असं की 1816मध्ये फ्रान्समध्ये रेने लेनेक एक डॉक्टर होते. त्यांनी स्टेटस्कोपचा शोध लावला. कारण झालं असं की पूर्वी ना डॉक्टरना आपल्या कानाने आपला कान एखाद्याच्या छातीवर ठेवून ते चेक करायचे काय आहे नक्की ते. पण जेव्हा बाई असायची, लेडीज असायची, तेव्हा त्या रेने लेनेक डॉक्टरांना थोडं ऑकवर्ड वाटायला लागलं की आणि जेव्हा जर तरुण बायका असतात त्यांना अजून ते खूप ऑकवर्ड वागायला लागलं की त्यांच्या छातीवर डोकं ठेवून कसं काय आपण चेक करणार. मग त्यांनी तेव्हा पहिल्यांदा त्यांच्याकडे एक लाकडाचं एक हे होतं, गोल रिंग होतं, म्हणजे गोल रिंग पण नाही म्हणते, एक पाईपसारखं होतं. त्यांनी म्हणजे त्याला कागदाचं लावून म्हणजे लेप लावून त्यांनी आपल्या एका कानाला लावून तो म्हणजे लाकडाचा जो आहे ते पाईप तो त्या एखाद्या लेडीच्या छातीला त्यांनी लावला. मग तेव्हा कळालं की हां, असं पण आपल्याला ऐकू येतं म्हणजे ठोके आपल्याला म्हणजे असेल ते प्रॉब्लेम असेल आपल्याला. मग तेव्हा पहिला 1816मध्ये डॉक्टर रेने लेनेक यांनी स्टेटस्कोपचा शोध लावला, बरोबर. मग नंतर 1850मध्ये अमेरिकेतील जॉर्ज कॅब्रे यांनी त्यांनी मेटलचे म्हणजे आता जे आपण ते वापरतो जे म्हणजे त्यांनी दोन्ही कानात जे आपण स्टेटस्कोपची वायर घालू शकतो त्यांनी त्याचा शोध लावला. मग अशा प्रकारे स्टेटस्कोपचा शोध लावला आणि आता आपण दोन्ही रबरी, मेटल आणि हल्ली आजकाल तर डिजिटल पण स्टेटस्कोप आपण बघतच आहोत. अशा प्रकारे बघा स्टेटस्कोप म्हणजे कुठे ते लाकडी पाईपपासून ते मेटलपर्यंत स्टेटस्कोपचा शोध लावला. तर त्यांनी असं लावलं तर आपल्याला समजलं पण असं स्टेटस्कोपचा शोध कोणी लावला. तर अशाच वेगळ्या माहितीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.